नमस्ते सर्वांना, मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वाजलेत बघा 4:45. तर गुड इव्हनिंग झालंय सगळ्यांना. आणि झाला की नाही चहा तुमचा? आमचा चालू आहे चहा. वेळ झाला आणि ऊन बघा कसलं बाहेर एकदम कडक पडलंय. आणि शिवराज बघा गाडी उन्हातच लावून गेलाय सकाळी. आमची गाडी झाडाखाली, पण ऊनच नाही लागत, सावलीच नाही लागत झाडाची. तर या तुम्ही पण चहा प्यायला. आणि आमचे ह्याने बसलेत बघा. आणि आम्ही गहू आणलेत आज बघा, शेतकरी म्हणजे शेतकऱ्यापासून आणलेत. तर त्या ताईंपासून गहू आणलेत. 1 क्विंटल गहू आहेत. आणि आमची तर लेक बघा कशी अभ्यास करत बसते. 10वीचा पेपर म्हणजे सॉरी 10वीचा क्लास चालू आहे. आणि आमचा शिवराज बघा मस्त असा शूट घ्यायला लागलाय आणि चहाला पण थांबलाय. तर चहा चालू आहे बनवायचा. या चहा प्यायला तुम्ही पण. आणि सकाळी दूध गरम केलं, मसाले दूध केलं, त्यामुळे थोडंफार दूध राहिलं. आता संध्याकाळी दूध आणायला लागते काय शंभू? संध्याकाळी शंभू आहे ठिकाणी. नाही श्रावू आणत काय नाही मला विषय. तर या तुम्ही पण चहा प्यायला. आणि बघा श्रावणीचे पुस्तक आणायला जायचे तर आमच्या नंदबाईच्यात, सुरत नंदबाई आहेत ते तिकडं मेडसंगीला. तर जाता जाता श्रावूची पण शाळा तुम्हाला म्हणजे दाखवती. आणि आता वेळ झालाय पण जायलाच लागणार आहे. तिचं तास चालू झाले तर. आणि पुस्तक पण महत्वाचे आहेत त्यामुळं जायचं आहे आता. तर चहा पिऊन लगेच आवरून जाणार आहे. शंभू काय येणार नाही, श्रावण मीच जाणार आहे. तर ह्याने जाणार आहे दुकानात. तर चला मग भेटू पुढे. बघा चहा उतू गेला ह्या शंभूच्या नादामध्ये. आमचा चहा सगळा मला काम लागलं. तर झालंय चहा तयार. तर या चहा प्यायला. शंभू कामच लावलं त्याचं चालू, तर मोबाईलचं काय बिस्किट काढ. बघायचं ना चहा संपून काय म्हणते सांडून गेला. आणि शंभू आपल्या जाळीतलं पहिलं घ्या. आणि बटाटा बघा वेपर्सला आणले तर बटाटे खराब होऊन चाललं. बाळणी पण घे बाळा. कुठं येत पहिलं? नमस्ते सर्वांना, मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि गुड इव्हनिंग झालेले बघा, 5 वाजले. तर झाला का नाही तुमचा चहा? शाहू ये बाळा चहा प्यायला. लय अभ्यासात मग नाही लेकरू आमचं. तर बघा या चहा बिस्किट खायला. आणि हा बिस्किट गुड्डेचा पुडा आहे, पॅक आणला होता. आणि एक एक कधीतरी मुलांनी खाऊन खाऊन असं संपून गेलाय. रोज काय असे डेली खात नाहीत, कधी तर तेवढंच भूक लागली ह्या वेळेत. तर श्रावू खा की बिस्किट पुडा तू पण. कुठं ना झालाय शंभू मला पुडा. थोडी जोरात. तर टेस्ट एकदम छान आहे बघा. आणि अजिबात दाताला वगैरे चिटकत नाही बिस्किट. तर बघा आम्ही चाललो आता. हा आहे मेडसंगी रोड. आणि श्रावूची पुस्तकं आणायसाठी चाललो आपल्याकडे श्रावूच्या. चला मग श्रावूची शाळा पण दाखवते. आणि मस्त असं 1 साईड रोड आहे त्यामुळे ना जास्त असं तर असं आहे रोड. आणि रोज आमची श्रावू इकडून शाळेला येते ती श्रावू. ही कुणाची टपरी झाली का? स्वामींचं मंदिर आहे बघा. आणि इकडं आमची शाळा. हे आहे संभाजीराव शेंडे महाविद्यालय. कॉलेज पण आहे. 12वी वर्ष आहे ना. तर बघा मस्त असं काय झालंय का, सूर्य मावळतीला चाललेला आहे. आणि आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन आलो. तिथं काही शूट वगैरे नाही केला. तर चला भरपूर दिवस मावळलाय. तर बघा संध्याकाळच्या वाजलेत आता 9:15. आणि मी बसले इथं निवांत. स्वयंपाक वगैरे झाला. आणि शंभू अजून येतील, कारण श्रावणासाठी गेलेत बैठकीला गेले. तर श्रावू अजून अभ्यास करते बघा. तिला खूप लोड आहे श्रावूला अभ्यासाचा. आणि इथं बसले अभ्यासाला. पुस्तकं वगैरे आणल्यावर बघितली सगळी कशी काय पुस्तकं आहे ती काय. नवीन वर्ष नवीन सगळं म्हणल्यावर उत्सुकता ही असतीच. जरी जुनी असली तर ती आपल्यासाठी नवीनच आहे ती. कारण पहिल्यांदा आपण आता 10वीत म्हणजे काय म्हणतात पहिल्यांदाच 10वीत चालू आहे वर्ष. त्यामुळं कुठलं जरी असलं तरी नवीनच पुस्तक, सगळं नवीन नवीनच असते. जरी सेकंड जरी असली तरी पण तिच्यासाठी ती नवीनच आहे ती. त्यामुळे सगळी तिनं बघितली पुस्तकं ही. आणि मग परत चालू झाला तिचा अभ्यास, जे की
पहिला एक दिवस गेली नव्हती है ना श्राव, तू गेली नसल्यामुळे राहील. मग का पेंडिंग राहिलेत. मग ते तेव्हा ती पाऊस आला पाऊस आल्यामुळे एक दिवस राहिलेला तो अभ्यास. आणि आजचा जो की काय दिले श्रावणी शब्द दिले, हा वाक्य दिलेत मराठी इंग्रजी असं. तर सगळी तसं ती लिहायचं चालू आहे तिचं. मग किती वेळ झाला लिहिते. तर आता मग शूट घ्यायला कसं तिला मोबाईल पाहिजे होता. मग ती दुकानात मोबाईल होता पप्पांचा, पप्पा काही मोबाईल ठेवून जाते आज बैठकीला. त्या मग मोबाईल आणला तिनं आणि मग मोबाईलमध्ये आता ती बघत म्हणजे. आणि मग मला मोबाईल मोकळा झाला माझा म्हणून आता मी शूट घ्यायला लागले थोडंसं. कशी वाटते महाराजांची मूर्ती सांगा. मस्त असं बघायला लागलेत महाराज इकडे असे. तर कपाटावरती जागा वाटते कारण त्याच्यासाठी असं वेगळे आम्हाला म्हणजे करता येत नाही रूममध्ये जागा वगैरे, त्यामुळे तिथं छान वाटते. तर आज बघा स्वयंपाकात पांढरा भात केलाय, चटणी भात किंवा असं तूप साखर भात अशी खायची इच्छा आहे, किंवा दूध तर आहेच, दूध खाता येईल. आणि सकाळचा स्वयंपाक बऱ्यापैकी भाज्या पडल्यात. भरीत केलं तर सकाळी आणि काय केलं तर भेंडी केली ती, भाकरी चपाती आणि रात्रीची भाजी राहिलेली पावभाजीची. तर ती पण भाजी आहे. तर म्हणजे खराब झाली नाही, टाकून कशी द्यायची. मग मी आता चपात्याचे तुकडे, चपात्या राहिले शिल्लक, तर चपात्याचे तुकडे केले. शंभूचे भरपूर आवडीचे ती, त्याला आवडतात. आणि म्हणलं चला तेवढंच हलकं, कारण संध्याकाळीला जेवण जात नाही. तर झालं की नाही तुमचं जेवण? 9:15 वाजलेत. आमचं बी येईल आता. आज कसं सोमवारचं 10 वाजता आम्हाला जेवायला, कारण हे येत नाहीत. श्रावण खाल्ला थोडासा भात येईपर्यंत म्हणजे हे होण्यासाठी. आणि इकडं बघा मग बनवलेत मस्त असे तुकडे. इकडं भात बनवले बघू शकता. इकडं असा राईस बनवलाय, श्रावण खाल्लाय त्यात. आणि हे असे आपले चकुले असतात ना, चकुल्यासारखे तुकडे बनवलेत. तर सगळं डाळ घातली मटकीची, लसूण कोथिंबीर असं जिरं वगैरे फोडणी घालून. आणि असं इकडं स्वयंपाक तर भरपूर राहिला आहे. आणि संध्याकाळ कुणाला नाही नाही आमचे बघा गव्हाची ठिकी. तर आता गहू पण असं व्यवस्थित आहे का बघून त्याला पावडर वगैरे लावून टाकायचं आहे. वरती कणगीचा डब्बा आहे आमचा छोटासा त्याच्यामध्ये. तर त्याला पावडर वगैरे लावून स्वच्छ ऊन वगैरे त्याने दिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला उन्हाला जागा पण नाही तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. झालं नाही जेवण तुमचं नक्कीच सांगा. तर आम्ही पण जेवण करून घेतो, म्हणजे 10 वाजता आत्ता नाही. तर बाय सर्वांना, गुड नाईट.